हॅलो हाय नमस्कार. सो वेलकम टू माय व्लॉग्स, वेलकम टू लाईफ विथ पूजा, वेलकम टू माय चॅनल. आता आज मी अशी सकाळी सकाळी छान अशी रेडी झाली. ऑफिसला पण जायचं पण उशीर होतो आहे. बट ऑफिसच्या म्हणजे युनिफॉर्ममध्ये हा शूट करणं मला काही बरं वाटलं नाही. मला असं वाटलं की जरा छान असा कुर्ता रेडी होऊन मला नथ पण घालायची होती, पण नथ भेटली नाही. पण आज काहीतरी स्पेशल आहे, तर चला मी सांगते. ओके, सो आजचा व्लॉग खूप स्पेशल आहे, कारण मी तुम्हाला सांगितलं होतं लास्ट 1-2 व्लॉगच्या आधी की मी तुम्हाला गणपतीचे गावाकडचे गणपती मी तुम्हाला दाखवेन. मला जाता आलं नाही, पण माझी फॅमिली म्हणजे माझे मामा मामी, माझे कझिन्स दोघी ती लोकं गेलेले आहेत. मम्मीसुद्धा गेलेली आहे माझी. आणि मी फक्त सांगितलं त्यांना की मला शूट करून पाठवा. म्हणजे मी तुम्हाला असं छोटे छोटे क्लिप्समध्ये मी तुम्हाला कोकण दाखवता येईल मला बऱ्यापैकी. पण त्या लोकांनी इतकं छान शूट केलं आहे की मी तुम्हाला काय सांगू. बिकॉज आय डोंट नो की ते लोक, मी आता व्लॉगिंग करते, मी पण आता सध्या स्टार्ट केलं आहे, बट ते लोक एवढे म्हणतात ना ते प्रोत्साहित झालेले आहेत की त्या लोकांनी पण पूर्ण व्लॉग म्हणजे ती लोक शूट करतात असं. मी म्हटलं इंट्रो आणि आउट्रो तर मला द्यावाच लागेल आणि मी देईनच, पण त्यांनी पण खूपच मस्त शूट केलं आहे. सगळे इन्वॉल्वड आहेत. माझे कझिन्स दोघी, माझा दुसरा छोटा कझिन आहे तो, ते तिघंही, मामा मामी, माझी मम्मी इव्हन, प्लस माझ्या मम्मीनी पण एवढं छान सगळ्यांची भेट करून दिली म्हणजे तिच्या रिलेटिव्हची. प्लस आमचे गणपती पण खूप छान दाखवलेले आहेत. सगळ्यांकडचे गणपती खूपच मस्त आहेत. आणि माझ्या गावाकडचं म्हणजे चिपळूणचं पण मी तुम्हाला क्लिप्स पाठवणार आहे, कारण माझ्या सिस्टरचं आता लहान मुलाचं लग्न आहे नोव्हेंबर, तर पत्रिका ठेवायला गेले होते. तर तिकडच्या गणपतीचं मी क्लिप तर नाही आहे, बट फोटो आहे ते मी 2-3 शेअर करीन. माझ्याकडे आलेले आहेत आमच्याकडचे गणपतीचे घरातल्या. पण येस, माझ्या गावाकडचं मी तुम्हाला सगळं दाखवते. पहिल्या रोह्यापासून स्टार्ट आहे आणि हा व्लॉग इतक्यात एका व्लॉगमध्ये नाही संपणार आहे. त्यामुळे मी तुम्हाला आता ह्या व्लॉगामध्ये फक्त रोहा आणि चिपळूण दाखवते. ह्याच्यानंतरच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला लांजाचे आणि राजापूरचेही क्लिप्स दाखवीन. राजापूरला तर खूपच मस्त गणपती, खूपच म्हणजे ते घरी बनवलेला, म्हणजे माझ्या कझिन मामाने बनवलेला गणपती आहे, तोही मी तुम्हाला दाखवीन. बट ते पार्ट 2मध्ये. सध्या पार्ट 1मध्ये आपण रोहा आणि चिपळूण कवर करूया. पार्ट 2मध्ये मेन तर गौराईचं मी दाखवलेलं आहे. ओसा वगैरे कसं भरायला जातात ती लोक, गौराई कशी सजते, ते सगळं आहे. आणि थर्ड पार्टमध्ये आपण राजापूरचं हे करतो. ही डायरी आपली कोकण डायरी मी 3 ब्लॉग कटमध्ये केलेली आहेत. सो येस, चला बघूया, स्टार्ट करूया आपली जर्नी. हॅलो गाईज, नमस्कार. तर आता आम्ही आमची गावची जर्नी स्टार्ट केलेली आहे. बाकी इंट्रो वगैरे तर दिदी तुम्हाला देईलच, तिचं जॉबमुळे थोडं तिला पॉसिबल नव्हतं. सो आता आम्ही गावाला निघालो आहे. तर जेवढे मुमेंट्स आम्हाला कॅप्चर करता येईल तेवढे आम्ही नक्की कॅप्चर करू आणि तुमच्यापर्यंत पोहोचवू. सो हिअर वी गो. आम्ही भरपूर सारं खाऊ घेतलं आहे खायला, सो मी मस्त एन्जॉय करत जाणार आहे. भेटूयात. ओके, सो बघितलं आमचे व्लॉगर्सनी जर्नी स्टार्ट केलेली आहे. हा माझा मामा मोठावा आणि सगळेच खूप एक्सायटेड आहे. हे बघा, तुम्ही फक्त बघा, डान्स बघताय की नाही. अरे 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 सर, व्लॉगसाठी तर जास्तच एक्साइटमेंट आहे, नो डाऊट. माझी मम्मी पण आहे, मम्मीचं पण चाललं आहे. ती पण आता खूप वर्षानंतर ॲक्च्युली गावाला जाणार आहे. आय डोंट थिंक सो कधी. पण तुम्ही हे बघा, नैसर्ग बघा आपल्या इकडचं कोकणचं. ओ माय, किती सुंदर आणि किती शांत. गाईस, तो आम्ही परत आलो आहे. सो आता आम्ही सध्या इथे थोडंसं खायला थांबलो आहे. तर वेट, आम्ही तुम्हाला दाखवतो. गाईस, हा माझा आहे. तो व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा.
पावभाजी आणि डोसा बघूनच किती टेम्पटिंग वाटत होतं. बट सगळंच मिस करते मी, खाण्याची गोष्ट नाही आहे फक्त. बट हे बघा ना तुम्ही, वेदर बघा, ओ गॉड. सो आता हे रोह्याचं आणि इकडचं जे वातावरण. हॅलो गाईज, तर आता आम्ही आमच्या गावाला आलो आहे रायगडमध्ये, रोहा. तर आता आम्ही थोड्याच वेळाने दर्शन करायला जाऊ बाप्पाचं, तर तुम्हाला पण दाखवू. स्टे ट्यून गाईज. हियर वी आर. Here is our गणबाप्पा. सो हे आमच्या रोह्याचं घर, माझ्या मम्मी म्हणजे आमच्या बाबांचं. हे आमच्या घरातली गणपती. आता मम्मी पण तुम्हाला इंट्रोडक्शन देईलच, बघत राहा. ही माझी आत्या आहे. बघा कशी गावाला भाकरी भाजतात. आता भाकऱ्या खायच्या आहेत. ही माझी वहिनी आहे. बघ हाय कर. ही माझी काकी आहे. असं बोलायला बाप्पांची वाईबच वेगळी असते. गाव असो कुठे, इथे आपल्या छोट्याशा घरातही घेऊन या, बाप्पांची वाईब म्हणजे एकदम युनिक. म्हणजे ते जाताना एवढं दुःख होतं, ते खूप नॉर्मल मला वाटतं, स्वाभाविक आहे. कारण तुम्ही इकडचं वाईब बघा. चला मग, रोह्याची जर्नी तर झाली. गणपतीचे दर्शन पण खूप छान घेतलेले आहेत सगळ्यांनी. आत्ता आपली गाडी वळलेली आहे आमच्या गावाला, ती म्हणजे चिपळूणच्या जवळ. ही चिपळूणला जातानाचा अख्खा व्ह्यू. आणि आज खूप स्पेशल डे आहे, जो मी हा व्लॉग कोइन्सिडेंटली आज अपलोड करणार आहे. बिकॉज आज माझ्या पप्पांचा वाढदिवस आहे, बर्थडे आहे. आणि ते दर गणपतीला गावी जायचे. आणि हा योगायोग, कोइन्सिडन्स, काही कसंही मला, म्हणजे कसं मी सांगू तुम्हाला, व्यक्त करू की ते दरवर्षी गणपतीला जायचे. म्हणजे आणि यावेळेस एवढ्या वर्षानंतर मला हे गाव, माझं गाव दाखवता येतं आहे. म्हणजे मी गेली नाही आहे तरीही. पण येस, कोइन्सिडन्स असे व्हायलाच हवे. हाय गाईज, वेलकम टू पूजा मोरे ब्लॉग. ह्या पूजा मोरे जी ब्लॉग स्टार आहे आपली, त्यांचं हे गाव आहे चिपळूण कापरे. आपण त्यांच्या गावी चाललेलो आहोत. पूजाच्या लहान बहिणीचं लग्न आहे आणि त्याची पहिली पत्रिका ठेवायला आपण त्यांच्या गावात, त्यांच्या कुळ देवताला पत्रिका ठेवायला चाललेलो आहे. तर बघा किती सुंदर असं हे गाव आहे. या पूजाच्या आमच्या सगळ्या मैत्रिणी, कापरे गावातल्या तिच्या बालपणीच्या मैत्रिणी सगळ्या, आज त्यांना वाटलं होतं की कदाचित आज पूजा येईल, पण त्यांचं बिचारा नाराज होऊन चाललेत. त्यांना पूजा दिसली नाही गाडीत. तरी मी म्हटलं, मामाने व्लॉग बनवला माझा आणि त्याच्यामध्ये अजून माझं कौतुक कसं नाही झालं. सो जोक्स पार्ट, स्वतः आपण गावात आलेलो आहे, बघत राहा. Guys, and we are here in the चिपळूण. कसं वाटतंय? मस्त. बाप्पाची गाणी, बाप्पा वाईब. आणि हे आहे आमच्या पूजा दीदीचं घर. कुठे कुठे फिरायचं अर्धा तास ना 5-5 मला 3च्या आधी लांजाला पोहोचायचं. हो ना. हे घर आहे. हे आहे घर. हे घर. त्याला पकडा. चिखल झाले पावसामुळे. पाऊस चल मग तू चहा बी घे.
हे आपलं गणबापाचं मंदिर आहे. वाव. गावात आला त्यांनी अशी कौलारू घरं नाही बघितली, मग तुम्ही काय बघितलं गाईज. किती छान वाटतंय. हे बघा, हेच ते घर. पाऊस पाऊस. घरीचा गणबापा आणि हे पत्रिका ठेवतायत. तर हे आहे आमच्या कुटुंबाचं मंदिर, गणपतीचं मंदिर मोऱ्यांचं. आणि इकडे पत्रिका ठेवलेली आहे, पहिली पत्रिका आमच्या मंदिरात. आता घरातही पत्रिका लावलेली आहे आम्ही, कारण घरी पण आहे नाही. मोठी मम्मी आता गणपती वगैरे सगळं गणपतीला आलेली होती, ती आता मुंबईला परत गेली आहे. सो इथे पत्रिका वगैरे ठेवून झालेलं आहे. ब्युटी ऑफ कोकण. आता आम्ही जातोय गणपतीच्या मंदिरात. छत्री बंद कर. वाव, खूपच असं छान हे गणपती बाप्पाचं आपल्या मंदिर आहे. खूप जुनं आहे, आय थिंक सो. किती वर्ष आधीचं मंदिर आहे बाबा? किती वर्ष आधीचं मंदिर आहे? हां, सण म्हणजे थोडेसे रिपेअर झाले. आणि हे मंदिर पहिला इथं सप्ताह बसायचा मंडपात, म्हणजे जागा दानपत्र मिळाली, तेव्हा हे मंदिर उभारलं गेलं. परत येतो. सो असं होतं हे. इथे असं पूर्ण जंगल वगैरे आहे, घरं आहेत. छान आहे वातावरण, थंड आहे. सो आता आपण बाप्पाचे दर्शन घेऊया. या तुम्हाला आपण करवते. अजून एक मस्त जागा. मंदिर इज वाव. आजूबाजूचं नेचर. तर हे आहे आता आमच्या ॲक्च्युली गावाचं मंदिर, पूर्ण गावाचं मंदिर कापरेमध्ये. आणि आमच्याकडे होळी वगैरे असली ना की इकडे पालखी वगैरे निघते आणि होळीमध्ये इकडे नाचवतात पालखी वगैरे. खूप मोठी जत्रासारखी असते. आणि हे आता आमचं आहे कुळदेवताचं मंदिर आमच्या नागार्जुनचं. मग तिकडेही आम्ही पत्रिका वगैरे ठेवली आहे. म्हणजे सगळ्या पत्रिकांचं काम आता झालेले आहेत. म्हणजे गणेश चतुर्थीच्या टायमाला चांगले शुभ असं काम आम्ही हे केलं, पार पाडलं आहे आता सध्या. आणि येस, हेच आहे माझं गाव. किती सुंदर मंदिर आहे पण. म्हणजे मी एखाद्या वेळा कधी गेली असेल तेच, आता मला लक्षातही नाही आहे. तुम्ही यजमान येऊन ते हजर व्हायचं आहे. मग कसं वाटलं आमचं कोकण? छान होतं की नाही? आमचं म्हणजे मी तर अजूनही एखादा वेळा गेली आहे फक्त. आणि लहान असताना आम्ही गेलो होतो, पण लहानपणीच एवढं काही लक्षात नाही. हां, अशा छोटे छोटे जागा आम्हाला लक्षात असतात. पण असं ग्रोनअप झाल्यानंतर मी एकदा गेली होती फर्स्ट इयरमध्ये, आय थिंक सो, माझ्या मोठ्या मम्मीसोबत. पण तेव्हा ॲक्च्युली
खूप इम्पॉर्टंट होते, कारण तेव्हा आपण सिर्फ नुसतं कॉलेजमध्ये होतो. आत्ता असं वाटतं ना ऑफिस कॉर्पोरेट लाईफमध्ये की यार तिकडे जाऊन राहावं, फोन बंद, कोणाचे फोनच नाही येणार सिरियसली. बट पुढच्या वर्षी बघू मला जाता येतं काय, पुढच्या वर्षी. बट यावर्षी मला किती कवर करता आलं किती नाही ते मी म्हणजे मला जेवढं आलं तेवढं मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केला आहे. आय होप तुम्हाला कोकण डायरीचं पार्ट 1 आवडला असेल आणि पार्ट 2साठी आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये भेटू. तोपर्यंत हा व्लॉग नीट बघा, कसं वाटलं ते कमेंट करा आणि तुमच्या काय मेमरीज आहेत कोकणमध्ये ते सांगा कमेंट्समध्ये. आणि येस आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये भेटू. तोपर्यंत व्लॉग्स बघत राहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. जे काही असेल ते कमेंटमध्ये सांगा. तो पण आपण भेटू. बाय.